हॅलो. आपल्याला तर लेक्चर बघायचं आहे की लॉजिकल ऑपरेटर्स इन सी. सगळ्यांना स्क्रीनवरती दिसत असेल की लॉजिकल ऑपरेटर्स अँड बिटवाइज ऑपरेटर्स. सो वी हॅव सीन लॉजिकल ऑपरेटर्स and operator, or operator, not operator, and bitwise operator, single and, single or, and single XOR, inverter operator, right shift, shift right, shift left. These operators are widely used in software engineering for embedded systems and control. So there is difference between logical operators and bitwise operators. So operator symbol, bitwise operator symbol and, or, XOR, inverter, shift right, shift left. So this is a table showing the operators. A and B, 2 bits. A is equal to 0, B is equal to 0. Bitwise AND operation, A and B will be 0. A or B will be 0. A XOR B will be 0. And complement of B, that will be 1. Similarly, 0 and 1 and result 0 or result 1, XOR result 1. Okay. So what is difference between logical operator and bitwise operator? इथं बघा की आपल्याला ह्या ठिकाणी आहे की पोर्ट 1 ला 5 आणखी 6 हे जे दोन आहेत नंबर्स, या दोघांचा लॉजिकल ऑपरेटरने जर समजा आपण विचार केला लॉजिकल ऑर, तर इथं बघा 5 into 6 logical OR. So logical OR means कि हा जो 5 आहे तो whether it is greater than or it is true value or it is true value. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू 0 पेक्षा वेगळ्या आहेत, म्हणजे ह्या ट्रू व्हॅल्यू आहेत. म्हणजे ट्रू और ट्रू म्हणजे 1 और 1 विल बी 1. त्यामुळे ह्याचा आन्सर काय येणार आहे तर 1 येणार आहे. की इथं आपण डिबग करूया. debug run पर करतो मी. इथं मी सेव्ह करतोय debug. आता ह्याचा आन्सर काय येत आहे 5 लॉजिकल और 6 म्हणजे 1 लॉजिकल और 1 1 इन 1 और 1 1 येत आहे. जर समजा इथं एखाद दोन्ही पण 0 असतील तर 0 येईल. म्हणजे उदाहरणार्थ डिबग स्टॉप. आता समजा मी ह्या दोन्ही गोष्टी आहेत त्या 0 करतोय, तर ह्याचा आन्सर आता निश्चितच 0 येणार आहे. मी हे सेव्ह करतोय, बिल्ड करतोय, डिबग रन. तर रन केल्यानंतर आपल्याला काय दिसणार आहे पोर्ट 1 ला 0 दिसणार आहे. 0 का दिसणार आहे कारण ह्या जी 0 लॉजिकल और 0, तर ह्याचा व्हॅल्यू जी येते ती 0 येते. तर इथं आपल्याला असं समजून घ्यायचं आहे की बीट वाईज ऑपरेटर काम कसा करतात. तर इथं जर समजा मी इथं पोर्ट 1 इज इक्वल टू 5 लॉजिकल, तर हा जो ऑपरेटर आहे तो फक्त एक सिंगल ऑरचे लाईन द्यायचा आहे. याच्यामध्ये काय होणार आहे की आपल्याला लॉजिकल ऑर म्हणजे किती 5 म्हणजे 0 1 1 आणि त्याच्याशी ऑरिंग ऑपरेशन कसं होणार आहे 0 1 1 6 म्हणजे 1 1 0. आता ह्या दोघांचं बीट वाईज ऑरिंग कसं होणार आहे बघा 1 into 0 1,
त्यानंतर 1 into 1 1 आणि 0 into 1 1. म्हणजे आपल्याला ह्या दोन्हीचा आन्सर बीट वाईज ज्या वेळेला होईल म्हणजे की D0 to D0, D1 चं D1, D2 चं D2 शी लॉजिकल ऑरिंग, तर ह्याचा आन्सर येणार 7. आता आपण हे आन्सर 7 येते का एकदा चेक करूया. मी हे काय करतोय, सेव्ह करतोय, बिल्ड करतोय आणि इथं आपल्याला रिझल्ट आपण बघूया. तर इथं मी चेक केल्यानंतर डिबग रन. आता मी पोर्ट 1 ला रिझल्ट चेक केला तर मला तो 7 दिसणार आहे. म्हणजे बघा 1, 2 आणि 4, 4 2 6 आणि 1 7. म्हणजे हा ज्या वेळेला सिंगल लॉजिकलचं मी ऑपरेटरचं लाईन त्यावेळेला ते बीट वाईज होत आहे आणि ज्या वेळेला मी इथे डबल लाईन देतो त्यावेळेला लॉजिकल ऑपरेशन होत आहे. सो दिस इज डिफरन्स बिटवीन लॉजिकल ऑर ऑपरेशन अँड बीट वाईज ऑर ऑपरेशन. तसंच ह्या पद्धतीने आपल्याला लॉजिकल ऑपरेटर्स असे आहेत, आणखीन हे बीट वाईज ऑपरेटर्स आहेत. आपण एम्बेडेड सिस्टीम मध्ये आपण बीट वाईज ऑपरेटर्स वापरतोय. म्हणजे इथं अँड लिहिताना फक्त सिंगल अँड लिहायचं आहे, ऑर लिहिताना फक्त सिंगल ऑरचं जे काही सिम्बॉल आहे ते लिहायचं आहे. एक्सऑर लिहिताना ह्या पद्धतीचं आपल्याला सिम्बॉल असणार आहे आणि इन्व्हर्टरचं सिम्बॉल आपल्याला असा असणार आहे. ओके, तर हे जे टेबल आहे तो टेबल आपल्याला महत्वाचा आहे. सर्वांनी हे वहीमध्ये लिहून घ्या, आणखी टेबल लक्षात ठेवा. इथं आपल्याला पुढे एक दिले बघा, रन द फॉलोइंग प्रोग्राम ऑन युअर सिम्युलेटर अँड एक्झामिन द रिझल्ट. ओके, हा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम काय सांगतो, पोर्ट 0 इज इक्वल टू काय 0x35 बीट वाईज अँड ऑपरेशन 0x0f. याचा आन्सर कसा असणार आहे, आता 0x35 काय लिहिले इथं, तर आपल्याला 35 0x मीन्स हा आपल्याला जो काय नंबर आहे तो हेक्साडेसिमल नंबर आहे. 0x मीन्स हेक्साडेसिमल, म्हणजे 35 आणि 0f चं लॉजिकल एंडिंग होणार आहे बीट वाईज आणि त्याचा रिझल्ट आपल्याला पोर्ट 0 ला दिसणार आहे. तसंच पोर्ट 1 इज इक्वल टू 0x04 और लॉजिकल और बीट वाईज लॉजिकल और 0x68. तर ह्या दोघांचं लॉजिकल बीट वाईज ऑरिंग होऊन रिझल्ट तो दिसणार आहे, तो पोर्ट 1 ला दिसणार आहे. इथं पोर्ट 2 ला ह्या दोघांचा एक्सऑर होऊन म्हणजे 0x54 हेक्साडेसिमल नंबर, 0x78 हेक्साडेसिमल नंबर, ह्या दोघांचं लॉजिकल एक्सऑर होऊन रिझल्ट इथे दिसणार आहे. हा जो सिम्बॉल आहे हा सिम्बॉल कशाचा आहे, तर इन्व्हर्टरचा सिम्बॉल आहे. म्हणजे की 55 जे काय आहे 55, तर 55 चा बीट वाईज चेंज होणार. म्हणजे की 55 म्हणजे किती येत आहे 1010, तर त्याचं इन्व्हर्टर कसं होणार आहे 0101. ओके, तर शिफ्ट राईट शिफ्ट लेफ्ट हे कसं होणार आहे मी तुम्हाला सांगतो. ह्या ठिकाणी आपण प्रोग्राम मध्ये परत जाऊया. आपण इथे बघा, आता हा इथं थांबूया, स्टॉप. तर इथं मी लॉजिकल अँड लिहितोय, म्हणजे काय होणार आहे 5 and 6 म्हणजे की 5011 आणखीन 110 या दोघांचं लॉजिकल अँड कसं दिसेल आपल्याला, अँड ऑपरेशन बीट वाईज ऑपरेशन कसं दिसणार आहे 1 into 0 आपल्याला इथं 0च येणार आहे. त्यानंतर 1 into 1 1 दिसणार आहे. त्यानंतर 0 into 1 काय दिसणार आहे 0 दिसणार आहे. म्हणजे ह्याचा आन्सर किती असणार आपल्याला, इट विल बी 2. ओके, एकदा आपण चेक करूया, सेव्ह करूया, बिल्ड करूया. इथं आपल्याला डिबग थोडस 2 आन्सर आले नाही, 4 आन्सर आलाय 5. परत बघूया इथं 5 मीन्स 5 मीन्स
5501 म्हणजे इथं आपल्याला 101 पाहिजे ऍक्च्युली. इथं आपल्याला थोडस करेक्शन करायला लागेल आपल्याला. इथं हा 4 0 हा झाला 5 आणि हा झाला 4 2 6. आता इथं आपल्याला 1 इंटू 0 0 झाला, 0 इंटू 1 पण 0 झाला, इथं 0 झाला आणि इथं काय दिसणार आपल्याला 1 इंटू 1 1 दिसणार. त्यामुळे आपल्याला हे आन्सर दिसणार ते 4. तर आपण परत जे आहे ते सेव्ह करूया. डिबग. ओके, तर हा जो रिझल्ट आहे तो आपल्याला रिझल्ट आता की इथे आपल्याला 4 डिबग रन आपल्याला 4 हे जे काय आन्सर आहे ते आन्सर आलेलं आहे. डिबग स्टॉप. इथं आपल्याला 5 इंटू 6 आपल्याला एक्सऑर करूया, बीट वाईज एक्सऑर. एक्सऑरचं टेबल कसं असतं की ज्या वेळेला अनइक्वल असतं त्यावेळेला 1 असतं, म्हणजे 1 इंटू 1 झिरोच येत आहे, 0 इंटू 0 पण झिरोच होतं, 0 इंटू 1 किंवा 1 इंटू 0चा आन्सर 1 येत आहे. त्यामुळे ह्याचा आन्सर आपल्याला काय येणार बघू आता. 1 इंटू 0, 1 इंटू 0 काय दिसेल आपल्याला. 1 इंटू 0 1 दिसणार. त्यानंतर 0 इंटू 1 आपल्याला 1 दिसणार. त्यानंतर 1 इंटू 1 आपल्याला 0 दिसणार. म्हणजे ह्याचा आन्सर किती आला 2 आणि 3, म्हणजे आन्सर आपल्याला इथं 3 दिसायला पाहिजे. हे सेव्ह करूया, बिल्ड करूया आपण. डिबग. तर आपल्याला आन्सर जे 3 आहे ते पोर्ट 1 ला आपल्याला 3 आपल्याला दिसायला पाहिजे. रन. तर आपल्याला आन्सर दिसत आहे 0 1 1 म्हणजे 2 आणि 3. तर 3 आपल्याला आन्सर दिसत आहे. म्हणजे एक्सऑर ऑपरेटर जो आहे तो एक्सऑर ऑपरेटर आपल्याला वर्क झालेला दिसतोय. त्यानंतर इथे बघूया हा जो आहे तो ह्याला आता कॉमेंट करून टाकू. आता पोर्ट 1 ला असं देऊ कॉम्प्लिमेंटचे सिम्बॉल असं आहे. इथं ज्या F1च्या एस्केप कीच्या खालचा आहे तो आहे 0x55. इथे बघा 55 म्हणजे कसं असणार आहे की 0101 म्हणजे इथं 4 आणि 5. त्यानंतर 0101 म्हणजे हा 55. तर ह्याचा जो कॉम्प्लिमेंट आहे कसा दिसणार आहे 1 चा 0 0 चा 1 म्हणजे आपल्याला असं दिसणार आहे 1010 1010 म्हणजे कसं असणार आहे 8 आणि 2 10 म्हणजे ए. आपल्याला आन्सर किती दिसायला पाहिजे ए दिसायला पाहिजे. म्हणजे हा जो इन्व्हर्टरचा सिम्बॉल आहे तो ए करून देईल. हे सेव्ह करूया, बिल्ड करूया. डिबग स्टार्ट स्टॉप डिबग. ओके, इथं आता डिबग रन करूया. इथं आपल्याला दिसून जात आहे की ए ह्याचं जे आन्सर आहे ते ए आन्सर आलेला आहे. म्हणजे 55चा बीट वाईज आपल्याला कॉम्प्लिमेंट किंवा इन्व्हर्शन हे आपल्याला ए येत आहे. ज्या वेळेला एखादा पोर्ट आपल्याला ब्लिंक करायचं त्यावेळेला हे ऑपरेशन आपण लिहू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ की पोर्ट 1 आपल्याला ब्लिंक करायचं तर ह्या पद्धतीचं आपल्याला सिम्बॉल दिलं तर आपल्याला चालतं. ओके, आता आपल्याला काय वर्क करायचं आहे लेफ्ट शिफ्ट आणखीन राईट शिफ्ट. तर आपल्या प्रोग्राम मध्ये जो काय एक्झाम्पल आहे तो आपण इथं घेऊ. इथं आपल्याला काय सांगितलं इथं की पोर्ट 1 is equal to 0x9a shift right
3 0x9a इथं आपण या प्रोग्राम मध्ये घेऊ. Shift right by how many bits? 3 bits. हे ऑपरेशन कसं होणार आहे जरा आपण एकदा विचार करूया. राईट शिफ्ट याचा अर्थ काय की आपल्याला उजव्या साईडने आपल्याला ते 3 बिट बाहेर पडणार आहेत. 9a कसं लिहिणार मी? 8 आणि 1 9 8 9 ए म्हणजे काय असणार आहे? 8 आणि 2 10 1100 म्हणजे 9a आपल्याला हा नंबर असा आला 10011100. आता आपल्याला 3 बिट राईट शिफ्ट आपल्याला व्हायचे म्हणजे हे आपल्याला बिट इथून बाहेर पडणार आहे. तर हे काय होणार आहे की इकडचे 3 बिट निघून जाणार 000 आणि इकडे काय असणार आहे या साईडला त्याच्याऐवजी काय येणार 000. आता इकडचा 1 गेला म्हणून तो इकडे 1 असा रोटेट नाही तर तिकडचे 3 बिट निघूनच जातात. म्हणजे हा 4चा ग्रुप काय झाला 0001 0011. म्हणजे आपल्याला एक्स मध्ये सांगायचं म्हटलं तर आन्सर काय आहे ना हा 1 आणि 0011 म्हणजे 2 आणि 1 3 म्हणजे आन्सर याचं काय आहे ना 13 येणार. तर आपल्याला हे प्रोग्राम मध्ये तसं आहे ते आपण चेक करूया. काहीतरी एरर आहे याच्यामध्ये. ऍक्च्युली प्रोग्राम हा जो इन्व्हर्शनचा जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल काढून टाकायचा इथे राहिला तो एरर आहे इथं. डिबग स्टॉप सेव्ह करू बिल्ड करू. हा एरर लॉजिकल एरर. एरर आहे. या लाईनला काहीतरी एरर आहे. पोर्ट 1 इक्वल टू इथं कॉमेंट टाकायला पाहिजे म्हणून तो कदाचित खेळतोय असं. ओके आता आपल्याला 13 आन्सर येतो का चेक करू आपण. डिबग तर आपल्याला 13 आन्सर आलेले की जे आपल्याला आपण कॅल्क्युलेशन केलेलं होतं त्या पद्धतीने. डिबग स्टॉप
आता हाच नंबर जर समजा राईट शिफ्ट करायचा असेल असा, सॉरी लेफ्ट शिफ्ट करायचा असेल तर आपण सिम्बॉल असा लिहिणार. आता हा जो नंबर आहे तो नंबर कसा होणार मग आता 9 म्हणजे 1001 A 1100 आणि जर समजा हे 3 बीट आपल्याला लेफ्ट शिफ्ट करायचं तर काय करणार, हे 3 बीट इथनं निघून जाणार आणि हे 3 बीट इकडे आपल्याला शिफ्ट होणार 1 2 3. मग इथला 4चा ग्रुप असा केला आपण म्हणजे की हा काय राहिला 110 1110 आणि 0000 म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार इथं 8 आणि 4 12 आणि 2 14 10 11 12 13 14 ABCDE म्हणजे ह्याचा आन्सर येणार E आणि 0. ओके, एकदा चेक करू आपण लेफ्ट शिफ्ट. D0 8 आणि 4 12 2 14 10 11 12 13 14 ABCDE तर D0 दाखवतं. D0 कसा परत घेऊया नंबर हा 9 म्हणजे 8 आणि 1 9 A म्हणजे 8 आणि 2 10 सॉरी 8 आणि 2 10 म्हणजे हा असा झाला. आता इकडचे 3 बीट गेले म्हणजे असे गेले, याला 3 बीट इकडे आपण असे 000 ने ऍड केले आणि इथं असा हा म्हणजे हा काय झाला आता 8 आणि 4 12 ने 13 म्हणजे 10 11 ABC 10 11 12 13 ABCD म्हणजे आन्सर इथं आता आला आता डी करेक्ट. तर आपल्याला D0 आन्सर आला. तर आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला सगळे लॉजिकल ऑपरेटर्स जे बेसिक लॉजिकल ऑपरेटर्स आहेत ते आपण वर्क केले. लेक्चर चालू आहे. इथे बघा की ह्या पद्धतीने की इथे आपल्याला रोटेट आणखीन शिफ्ट ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आपण ज्या वेळेला मागच्या वेळेला असेंब्लीमध्ये रोटेट करताना इकडचा बीट 1 जो आहे तो इकडे 1 आहे तसा जायचा, पण रोटेट शिफ्ट राईट शिफ्ट लेफ्ट करताना ह्यातले बिट्स बाहेर पडतात आणि इकडे आपण असे त्याला 000 ने ऑपेन करतात. रोटेट आणखीन राईट शिफ्ट लेफ्ट शिफ्ट ह्या प्रोसेस वेगळ्या आहेत. ओके, तर इथं आपण थांबूया आणि पुढच्या लेक्चरला आपण कंटिन्यू करू. थँक्यू. ते नाही तू काय काय करतेस